उत्तर प्रदेशसारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात एक भयंकर वादळ येतं. अनेक भागात हाहाकार उडतो, नुकसान होतं, 100हून अधिक माणसं मरतात. पण तुम्हाला याची बातमी कुठून मिळते? आपल्या देशातल्या न्यूज चॅनलवरून नाही, आपल्या पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या एक्स हँडलवरून अजिबात नाही. तुम्हाला ही बातमी समजते ती थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या एका ट्विटवर. जेव्हा आपण म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य जनता सोशल मीडियावर असे प्रश्न विचारतो की अहो आपल्या देशात एवढं मोठं वादळ आलंय, आपलं मीडिया काय काम करतंय, आपले नेते काय करतायत, तेव्हा आपल्याला काय उत्तर मिळतं माहिती आहे? आपल्याला झुरळ म्हटलं जातं. हो, झुरळ. देशातल्या अत्यंत सन्माननीय खुर्चीवर बसलेल्या सरन्यायाधीशांसारख्या व्यक्तीकडून प्रश्न विचारणाऱ्या सामान्य नागरिकांना झुरळ, कॉकरोच अशी उपमा दिली जाते. का? कारण आपण या झोपलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत केली. होय, आहोत आम्ही झुरळ. जर तुम्ही हा देश, ही सिस्टीम, ही यंत्रणा एका गटारासारखी करून ठेवणार असाल, जिथं सत्य नेहमी लपून ठेवलं जातं, त्या गटारात आम्ही झुरळासारखेच राहणार. विज्ञानात असं म्हणतात की न्यूक्लिअर बॉम्ब फुटला तरी सजीव सृष्टी नष्ट होईल, पण झुरळ जिवंत राहतात. कारण त्यांची सर्व्हायवल इन्स्टिंक्ट सगळ्यात स्ट्रॉंग असते. आणि तसंच काहीसं आपलं आहे. व्यवस्थेने कितीही मोठा बॉम्ब टाकला तरीही झुरळ जिवंत राहणार. आणि आम्ही ह्या गटार झालेल्या व्यवस्थेला असेच प्रश्न विचारतो. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही या झुरळांच्या फौजेचा एक भाग आहात जे या सिस्टीमला प्रश्न विचारणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, होय आम्ही प्रश्न विचारणार, कारण आहोत आम्ही.